मित्रांनो, आता आम्ही आलो पद्मावती माचीवर, राजगड किल्ल्यावरच्या पद्मावती माचीवर. सकाळी आता सनराईजचा वेट करतोय. सनराईजसाठी आता निघणार आहे आम्ही सुवेळा माचीला. म्हणजे वातावरणाचं जे कंडिशन आहे आता, तर ती खूप भयंकर आहे. तसं म्हणजे धुकं पण आहे आणि वाटत पण नाही सनराईज दिसेल, पण तरी पण एकदा एक ट्राय करू, बघू नशिबात काय लिहिलेलं आहे. चला. सकाळी सकाळी धुक्यातून वाट काढत आम्ही सुवेळाच्या दिशेने निघालो. वातावरणातला गारवा आणि पक्ष्यांचा किलकिलाट वातावरण एकदम प्रसन्न करून टाकत होता. वाटेत खूप अशी कारवीची फुले होती आणि पाऊस पण थोडा थोडा येत होता. सनराईज बघायचा होता म्हणून आम्ही सनराईज बघण्यासाठी खास म्हणजे सुवेळा माचीवरती इतक्या सकाळी चाललेलो. धुक्यात वाट शोधत आणि मस्ती करत फायनली आम्ही चिलखती बुरुजापर्यंत पोहोचलो. हा आहे चिलखती बुरुज. आज पण मोठ्या दिमाखात तसाच उभा आहे, चांगल्या अवस्थेत. या बुरुजावरून दिसणाऱ्या सुवेळा माचीचा जो मनमोहक नजारा आहे, अक्षरशः हा मन वेधून घेणारा आहे. वातावरणात धुके जास्त असल्यामुळे सनराईज काय आम्हाला दिसलाच नाही, पण आम्ही चिलखती बुरुजावरती सहकाऱ्यांसोबत थोडा टाइम स्पेंड केला आणि मस्त निवांत वेळ घालवला. चिलखती बुरुजावरून दिसणारी ही आहे सुवेळा माची. तटबंदीवरून चालत किल्ल्याबद्दल माहिती देत आम्ही पुढे निघालो सुवेळा माचीच्या दिशेने. तशी माझी 4थी ते 5वी वेळ असेल राजगड किल्ला फिरायची, पण मी संजीवनी माची, बाले किल्ला, पद्मावती माची ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. इवन मी सुवेळा माची पण अर्ध्यातूनच मागे गेलेलो, पण आज ठरवलं की आज काही नाही झालं तरी चालेल, फक्त आपण सुवेळा माचीच करायची. तर ही आहे राजगड किल्ल्याची दुहेरी तटबंदी. कारण राजगड किल्ला हा खूप भक्कम आणि महत्त्वाचा किल्ला समजला जातो, कारण आपल्या स्वराज्याची ही पहिली राजधानी म्हणजेच राजगड. हा जो दिसतोय ना, हा पूर्ण राजगड किल्ला. हा वरचा जो बाले किल्ला इकडं, संजीवनी माची ह्या साईडला, आणि असं सरळ आलं तर ही समोरची सुवेळा माची. आता सुवेळावरती आलोय आपण, आणि हे मागे जे होतं हे हत्तीप्रस्थ होतं. इथं हे दिसतंय ना, हत्तीप्रस्थ, ठीक आहे. आणि हा बघा एकदम चिंचोळा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. इथं यायला पण थोडंसं कठीण आहे, काय विषय नाही, येतात सर बरोबर आपले. आता वाऱ्यामुळे थोडासा आवाज खरखर होणार आहे, ठीक आहे, तेवढं करू शकतो आपण. आणि हे ह्या गडावरचं किंवा ह्या माचीवरचं एकदम सुंदर असं ठिकाण मी पाहिलेलं, ही आहे टाकं. ह्या गडावरचं बघा, ह्या गडावरचं पाण्याचं टाकं. तिथे पाण्याच्या टाक्याचे ते कुबेर आधीच जाऊन बसलेलं होतं, पण बघताना तर हे पाण्याचं टाकच वाटत होतं. तर मित्रांनो, आता आपण आलो सुवेळा माचीवरती. सुवेळा माचीवरची जर तुम्ही आता इथं बघसाल तर ही आहे दुहेरी तटबंदी. ही दुहेरी तटबंदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः असं म्हणतात की त्यांच्या देखरेखीखाली स्वतः कन्स्ट्रक्शन केलेला किल्ला म्हणजे तो किल्ला आहे. तर इथं दुहेरी तटबंदी. आणि आता जे सैनिक आता ह्या तटबंदीवरती राखण करायला असतील किंवा काय, तर त्यासाठी त्या काळातलं जे टॉयलेट होतं म्हणजे की शौचकूपं, तर ती इथं तुम्हाला बघायला मिळतात ह्या गडावरती किंवा ह्या बुरुजावरती. तर आता ते तुम्हाला दाखवतो मी. इथंच आहे, इथं बघा, हे शौचकूप आहे. इकडे या थोडंसं. आणि तर इथं बघू शकता एकदम म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं जे आत्ता जे बोलतो आपण त्याला की टॉयलेट आहे, तर त्या काळात पण हे टॉयलेट होतं. तर एकदम इथं एक माणूस बसेल एवढी जागा आहे, इथं प्रॉपर एक माणूस बसेल एवढी जागा आहे. हे शौचकूप आपल्याला प्रत्येक गडावरती बघायला मिळतील. जर बारकाईने पाहिले तर प्रत्येक गडावरती आहेत. थोडा सकाळच्या शांततेत आम्ही पण आराम केला आणि सनराईज जसं आम्ही प्रेडिक्ट केला त्याप्रमाणे काही दिसला नाही, पण म्हणतात ना, राजगड कधी नाराज करत नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्ही खूप काही नवीन अनुभवले इथे. परत जाताना आम्ही तटबंदीच्या दुसऱ्या बाजूने उतरायचा निर्णय घेतला. उतरायचा रस्ता थोडासा कठीण होता, पण ठरवलं की इथूनच उतरायचा आता. आणि उतरतानाचा टिपलेला एक छोटासा क्षण. आता फायनली नेड. कारण माझी खूप इच्छा होती की नेड बघूनच जायचं आणि तिथून दिसणारा व्ह्यू आपल्या नजरेत आणि कॅमेऱ्यात कैद करायचा. तुम्ही बघू शकता हा नेड्यामधला व्ह्यू. नेड उतरून आल्यानंतर परतत असताना आम्हाला काही ट्रेकर मंडळी भेटली. तशी ही आमची पहिलीच भेट, पण आमचे 2 तास इथे कसे गेले समजलंच नाही. राजगडाला रामराम करून आम्ही उतरायची वाट धरली, कारण दुपारपर्यंत आम्हाला घरी पोहोचणं गरजेचं होतं.
हा आहे पाली दरवाजा. सांगतो ना रात्री. तर मित्रांनो, आता आम्ही गड उतरायला घेतलेला आहे, कारण कारण 11 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचणं गरजेचं आहे. मी फक्त सनराईज बघण्यासाठी आलो होतो, पण आमचं काही आज नशिबात सनराईज नव्हता. पण जे पाहिलंय, जे व्ह्यू पाहिलाय तो एकदम बेस्ट होता. त्याच्यामुळं आता बघू. को ट्रेकर पण भारी भेटली. हा, को ट्रेकर पण भेटले. भेटले. नवीन काही मंडळींची गाठभेट झाली गडावरती, काही नवीन ओळखी झाल्या आणि खूप सारे ट्रेकर्स म्हणजे की भरपूर ट्रेकर्स भेटले आज. आणि हा माग बघ दिसतोय हा गड, आणि ह्या वरती ह्या दिसतात हा पायऱ्या, हा विवेक, आणि हा खाली आहे तो कुबेर. आपल्या राजगड ट्रेक या व्लॉगचा भाग 2 इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि एका नवीन ट्रिपमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.